छावा. हर हर महादेव. छत्रपती शंभू महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण या छावामध्ये दोघांचाही उल्लेख आहे. हां, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शंभू महाराजांचा. शंभू महाराजांचं पूर्ण बाळपणच आहे. बाळपण आणि ते मोठे होते तिथपर्यंत. छावा. एका फकीराला शिदोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या. त्या मंचकावरून तडक उठल्या. शिदोजींनी व विश्वासने त्यांना अदब मुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या. दुसऱ्याच क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसेबसे म्हणाल्या, विश्वास. मुजऱ्यासाठी वाकलेला विश्वास ताठ खडा झाला. दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोलत उसळले, मासाहेब त्वान ग्वाड करा. जगदंबेनं तारलं समद्यासनी. राजांनी चालाखीनं खानाचा सफाई फोडला. वाघ नख्यात चालवून धन्यांनी खानाचा पोटला बाहेर काढला. संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडागुण केलं. खानाचं गर्दन प्रतापगडच्या सरंदरवर हाय. धड जनीच्या टेंब्यावर गडाच्या पायथ्याला धूळ खात पडलंय. खानाचा पारावरचा 12,000 तळ जेंधे शिवलिमकर भोसले पासलकरांनी एरगाटातून टाकलाय. हातोहातीच्या हत्यार चालीला जावळी खोऱ्यात त्वाण फुटलंय. सर लष्करांची घोडी वाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात. खान समद्या जमेतींशी पार बुडाला. आपली फते झाली. म्हणजे काय, आपला विजय झाला. विश्वासचे बोल ऐकताना जिजाऊबाईंच्या डोळ्यातून सर आनंदाने अश्रू ओघळू लागले. मागे वळून शंभूंच्या कानशिळाजवळ हाताची बोटे नेत ती जिजाऊंनी आपल्या कानशिळाजवळ आणून मोडली. म्हणजे शंभू महाराज आहेत ना, छोटे बाळ, त्यांच्या कानाखाली अशी ती बोटे मोडली. म्हणजे काय असतं म्हणजे का, दुश्मनाचा नाश झाला असं त्याचा अर्थ. शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, विश्वास सरदेवर चल. तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत. उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहून म्हणाल्या, खान म्हणजे काय म्हणून विचारता. तो सर्वांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कोणीतरी त्याच्या सर्वांसह खाऊन जातो त्याला खान म्हणतात. बाळराजे. बाळ शंभूंना ते काही उमगले नाही. प्रतापगडावरून जीव महाला राजगडावर आला. वाकाच्या शिंकळ्यात घातलेले थिजल्या काळपट रक्त ओंघळांचे खानाचे शिर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते. जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जिजाऊने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून ठेवले. एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राजसत्रेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बाल्ले किल्ल्याच्या सरदेवर लोटला होता. डाव्या हाती शंभूंचा हात धरून जिजाबाई सर दाखल झाल्या. साऱ्यांनी मुजरे झाडले. जिजाबाई शंभूंसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या, जीवा, दूरची धावणी घेतलीस, काही खाल्लंस? नाही मासाब, पोट भरलंय माझं, म्हणत जीवाने चौरंगावरच्या तबकाचा सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जीवा बोलला, ही भेट धन्यांनी मासाहेबांच्या रुजवातीला धाडली या. खानाचे रक्त ओघळांत
गाठलेले, डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्यात टाकलेले वासलेले शिर बघताच कपाळावरचे आडवे कुंकू ताणी जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्फुरल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले. अफजल खान जसं पेरावं तसंच उगवतं. त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले. याच खानाने गेली कैक वर्षे जिजाऊंच्या काळजाला मरणभयाच्या जळवा जोडून दिल्या होत्या. क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली, शिदोजीराव, हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा. 18 कारखान्यांचे लोक त्यांचं दर्शन घेतील. त्यांची पूजा करून इतमामानानं त्यांचं दफन करा. गनिम संपला, गनिमी संपली. जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभू बाळ डोळे ताणून केव्हाचे खानाच्या शिराकडे एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले. आबा या खानाच्या भेटीला गेले होते, त्याला हातपाय काहीच नसता. त्यांनी यांची भेट कशी घेतली असेल? थोरल्या आऊ म्हणाल्या, जो दुसऱ्यास खायला टोकतो पण ज्याला कोणीच खात नसतो तो खान. मग त्यांनी हे का नाही सांगितलं की ज्यास हातपाय नसतात ते नुसतं मुंडकं खान म्हणजे खान. जो घोड्यावर मांड न घालता तपकावर बसतो तो खान. शेवटी न राहून बाळराजांनी जिजाबाईंना विचारलेच. धाराऊ म्हणत होती, खान मोठा आहे तर मग हा एवढाच कसा? त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. बाळराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटी शांतपणे म्हणाल्या, तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला, तुम्ही याहून मोठा आणा. शंभूबाळांना ही तोड मात्र मनोमन मानवली. बघा, म्हणजे लहानपणीच शंभूबाळ किती शूर, म्हणजे कसं त्यांचे विचार असायचे. जिजाबाई आत्ता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून होत्या. अफजलला गर्दीस मिळवणारे शिवबाराजे त्यांना डोळाभर बघायचे होते. शंभूबाळांना आपल्या आबासाहेबांना कैक शंका सवाल विचारायचे होते, पण राजे राजगडाकडे परतले नाहीत. खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधित जातो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारे जोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापांखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायणी, रामपूर, कलेढोण, वाळवा, अष्टी, कराड अशी ठाणी दास्तांनी लावीत. नेर्ले, कामेरी, 32 शिराळा, पारगाव, कोडोली मार्गे राजे पन्हाळ्यावरून मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले. पुरता राजगड आता आनंद सागरात न्हावून निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरांवर खबर रोज गड दाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणी वशातील राण्यात चढीला लागले. एके दिवशी खासे महालात साऱ्या राण्यांच्या वेढ्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईंनी सवाल केला, बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हास द्याल? हो, कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही. बाळराजे उत्तरले. ते का? सोयराबाईंनी विचारले. थोरले आऊ म्हणतात, आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ. गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की मनास खोडा पडत नाही, पाय वाकडा जात नाही. त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरखून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चौकड्यांजवळ हातांची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कानशिळाजवळ नेत कटकन मोडली. म्हणजे काय आहे, तू बोललंस ना, हे खरं आहे असं
ती त्या बोटांनी वाजून सांगत होती. कोणाला? तर शंभूबाळाला. चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता 6 महिने लोटले होते. बघा, 6 महिने आले नव्हते राजे, म्हणजे 6 महिने ते लढाईतच होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहऱ्याने वाट बघत होत्या आणि एक दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली. जासुदांचे नाईक बहिर्जी आले आहेत. जिजाबाई शंभूबाळांना हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्यांना विचारलं, नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका. आपले तोंड उंजळीत झाकीत बहिर्जी भरड्या आवाजात कसे तरी बोलला. घात झाला मासाहेब. हफशी जव्हरच्या वेढ्यात महाराज पन्हाळगडावर फसलं. गनिमानं गडाला लई घट्ट घेर टाकलंय. नाईक, जिजाबाई कशा तरीच ओरडल्या. त्यांचे अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी बसलेल्या बाळराजांना जवळ बिलगते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिरते मन पन्हाळगडाभोवती धिरट्या घेऊ लागले. काळजात कैक कड दाटून आले. किती मरणांना बगल देत आमच्या शिवबाराजांनी दौडावं. सुखाचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागं हात धुवून लागावीत. राजे, वेढ्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं आऊ पण फसलंय. तुमच्या या शंभूबळाचं फर्जत पण वेढ्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेढ्यात फसली. काय करावं? काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभूबाळांचा हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोणी नव्हतं. पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोण होतं? राजगडावरून जिजाऊंची तातडीची फरमाने 12 मावळात मुलूकभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चहूबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उपराळा करावा हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलखात गदग मुक्कामी होते. जोहरने वेढा भरून पुरते 2 महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळगडावरचा नाग सोनचाफ्याचा दरवळ सुद्धा हुळ भरून बाहेर निसटणार नाही असा हा बळकट बाका वेढा सिद्दी जोहरने आवळला होता. पन्हाळाच्या मावळतीला सिद्दी मसूद, भाईखान, सादतखान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाझलखान, रुस्तुम जामा, बडेखान, सर्जेराव घाटगे आणि अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते. या सर्वांवर आपली जागती हफशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबत खान सिद्दी जोहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हफशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून थकदिल झालेल्या जिजाबाई अशा खाशा पन्हाळ्याच्या वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर खोगिरे चढली. जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पाऊल लोकांना कुचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरेवर जिजाऊंसमोर जायची कुणालाच छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळाने ही कसली गडबड चालली आहे? काही उमगत नव्हते. कधी नव्हते ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावले काही कळत नव्हते.
शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेढा म्हणजे काय थोरले आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती वेढा फोडायला. ते बोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेतही गलबलून आले. त्यांच्या पदरी आत्ता एकटे शिवबा राजे राहिले होते. राजांच्या राणीवशा सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजलखानाच्या मोहिमेवर जाताना शंभूबाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते, बाळराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ गड्यात अडकून पडले. त्यांचा हा अजाण पोर विचारतो आहे, वेढा म्हणजे काय थोरले आऊ? दोन्ही हातांचा वेढा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या काबिल्याच्या काळजाला पीळ पडतो त्याला वेढा म्हणतात बाळराजे, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. बाळराजांकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरभट ज्योतिषांच्या भाकीत बोलांची याद आली. आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. कोणाच्या? तर शंभूबाळांच्या. आणि उगाच जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरलो की तुम्हाला फसवणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तांपैकी आम्ही एक होऊ. आत्ता जिजाऊ कोणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. भोसल्यांचा कबिला कधीच कसदिल असणार नाही हे सिद्ध करायला माँसाहेब तयार झाल्या होत्या. राजांसाठी असंख्य चिंतांची मरणे त्यांच्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या. एकाएकी गडाच्या पलीदरवाज्याची नौबत दुडदुडली. पाठोपाठ वर्दी आली. सरनौबत नेताजीराव पालकर सिद्धी हिलालसह गड चढून येतायत. बाराबंदीवरून कंगणीदार, पगडीवरून पाणथेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. या सरलष्कर राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशागड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत. त्यांच्यापूर्वी तुमचीच वाट आम्ही बघतो आहोत. तेवढे कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या. मराठ्यांच्या सरलष्करांच्या हातातील हत्यारात हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत. आमचे शिवबा राजे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडेल. कड भरल्या अवस्थेत जिजाबाई नेत्यांना लागेलसे बोलल्या. भिजल्या अंगाचे, भरल्या डोळ्यांचे नेताजी त्याने थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, माँसाहेब गडलोट करा, पण असं तोडू नका. हत्यारं तुमच्या हाती द्याया आम्ही काय मेल्या? माऊलांचं दूध नाही प्यालो. वेढा पडला म्हणून इमान नाहीत पडत. राज सोडू मगच पायधूळ घ्यावा येतो आम्ही. जिजाऊंना आणि बाळराजांना मुजरा करून नेताजी बोलले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणून जिजाबाई नेहमीच्या आऊ बोलीत म्हणाल्या, सरलष्कर दम छाकीचा मुक्काम 2 दिवस घेऊन तवाने व्हा. मग जे करणं असेल ते करा. जे करणं शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केलं. सिद्धी हिलाल संगती घेऊन ते पाडत्या पावसात वेढ्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळगडाच्या पायथ्याला जाऊन भिडले. पण सावध हपशांनी उपराळाचा छापा मोडून काढला. सिद्धी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारा फिरले. पाऊस पडतच होता. मावळी मने भिजत होती. मराठी मुलूक भिजत होता. उदंड दळदळ दाटत होती. आता जिजाऊंचा, राजाचा आणि शंभूबाळांचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा
संकटांना थांब म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते. माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते. जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या, शास्ता खान सिद्दी जोहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बोलावून धाडला. फिरंगोजी राजगडावर आले. मासाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, फिरंगोजी बाबा, आमच्या तर इंगळास बोलंबे लागले. कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिसाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने कदीम किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शास्ताखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं पन्हाळगडाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं? मासाहेब, लई सलपी कामदारी नेमून दिलीसा. मला वाटलं पन्हाळगडाचा खोडा उखडायचा आहे. एल्गाराचा मनसुबा असलं. फिरंगोजी मनचे बोलले, नाही किल्लेदार, आता पन्हाळ्यावर चाळ घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत. जिजाऊंनी फिरंगोजीची समजूत काढली. मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळांच्या लळ्याचा लगाव लागत होता. मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळांचा लळ्याचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राज म्हणत फिरंगोजींनी शंभूबाळांना मुजरा घातला. धावत जवळ येऊन फिरंगोजीच्या मांडीभोवती आपल्या हातांचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, आम्ही तुम्हाला वेढा भरणार फिरंगोजी बाबा, नाहीतर घेऊन चला आम्हास चाकणला. त्यांचे मांडीभोवती वेढलेले हात आल्हादिनी सोडावीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, तुम्हा वाणी लहानपण समद्यासनी लाभत असतं तर लय ब्यास झालं असतं धाकलं धनी. जिजाबाईंच्या मनचे सारे थोरपण आता ढासलू लागले. जोहरच्या वेढ्याला पुरते 4.25 महिने लोटले होते. राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आत्ता बक्कळ 11 महिने मागे हटले होते. उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊस लोटाकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारं आभाळ उरीत फुटावं, हत्ती सोंडेनं पाणधारा धोधो कोसळाव्यात. राजांची काही बरी वाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोटात विरघळून जावा. पण शंभूबाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणीत घेत निघून जात होते. धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तपकात मांडून ते देव्हाऱ्यासमोरच्या पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते. या देवमहालात आपले आबासाहेब कैक वेळा जिजाऊंच्या पायाचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते. बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत. या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळांनी धाराऊला विचारले, धाराऊ, वेढा कसा असतो, कुठं राहतो? धाराऊने चमकून बाळराजांकडे बघितले. मला काही ठाव नाही. असलं काही बाई नका विचारू. धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बयाजवार लागला आहे की नाही याचा फेर तपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तपकाकडे बघितले. नैवेद्याच्या वाटेतील गुळखड्याला काळ्या मिट्ट मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले. बाहेरच्या पावसाच्या पांगोळ्यांनी हैराण झालेल्या मुंग्या देवमहालाच्या उभऱ्याला आत आल्या होत्या. वाटेतील तो मुंग्यांनी घेर भरला. गुळखडा बघताना धाराऊला कसे तरीच वाटले. पुढे होऊन हातांनी साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या
तिने तो गुलखडा उचलला आणि दुसऱ्या वाटीत ठेवला. शंभूबाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करवण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासे महालात आली. तेवढ्या खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला. त्याचा चेहरा उजळ दिसत होता. मुजरा रुजू करून छाती फुगून त्याने जबाणीचा मावळी गोट खुला केला. मासाहेब, कालच्या पुनवनच्या राती राज जव्हरच्या वेढ्यातून सलामत निसटलं. विश्वास, राजे सलामत सुटले? सांग लवकर, सारा करीणा सांग. कसे कसे सुटले? आमचे शिवबाराजे कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग. जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या. त्यांचे डोळे थपथपले होते. बघा, आई असावी तर अशी की आपला मूल, आपला बाळ. आता शिवाजीराजे किती मोठे राजे होते ते विचार करा. म्हणजे ते लढायला गेले पण ही सातकणी वाट बघायची आई जिजाऊ. आणि एवढं म्हणजे प्रेमाने त्यांना काही म्हणजे किती विचार, ते कधी येणार परत, कधी समोर येणार ह्याची वाट बघत होती. म्हणजे किती अशी असावी आई. विश्वास भरल्या उराने सांगू लागला. कालच्या पुनवच्या राती राजा पन्हाळगडाच्या राजदिंडीनं 600 बांदळ निशी गड उतार झालं. बादलांनी राजासनी एका पालखीत बसवून विशालगडाच्या रोखानं अंधारात धाव घेतली. पण गनिमाला राज निसटल्याचा सासूद लागला. जव्हरचा जावाई सिद्धी मसूद 1,500 घोडदळ घेऊन बादलांच्या पाठलागावर पडला. रातभर चिखल राडीतनं झाडोऱ्यातनं बादलांनी खांदे बदलत राजांची पालखी 14 कोसांवर गाजापूरच्या घोडखिंडीवर आणली. तवा भगाटलं होतं. खिंडीजवळ मसूदचं हफशी ऐन बिछाडीला आलेल्या बघून हिरड समावळच्या बाजी प्रभू देशपांड्यांनी शिबंदीच्या 2 फळ्या केल्या. एक राजांच्या संगट देऊन त्यासनी विशाळगडाच्या वाटेला लावलं. बाजी आणि त्यांचा धाकला भाऊ फुलाजी दोघं 300 बादलांनीशी घोडखिंडीचा थोपा कराय मागं राहिलं. म्हणजे घोडखिंड लढवली दोघांनी, बाजीप्रभू आणि बाजीप्रभूंचा धाकला भाऊ. खिंडीला भिडलेल्या हापशांबरोबर बाजी आणि बादलं 7 प्रहर पट्टा खेळलं. म्हणजे 7 तास जास्त. राज विशालगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्यांचा आणि पाळवणकरांचा घेर पडलेला होता. राजांनी हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला. 2 वेळा फोडून राजांनी विशालगडावर हाईत, उद्या इकडं येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल. जिजाबाईंना विश्वासचा खुल्ला आवाज बदललेला जाणवला. पर मासाहेब, घोडखिंडीवर हापशांचा थोपा करताना 300 बादळं आणि बाजी आणि त्यांचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं. उलट्या काळजाच्या हापशांनी साऱ्यांची प्रेत घोड्यांच्या टापांखाली चिखलात रगडत खिंड पार केली. विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वतःसाठीच बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर बाजींची मुद्रा उभी राहिली. गाजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली. बांदल धुंदल पेटून स्वामी कार्यावर खर्ची पडले होते. हफशी तरसांच्या डोळ्यात तांबडधूल फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता. गाजापूरची घोडखिंड बाजींच्या रणशिंगाजीने गाजीपूरची खिंड झाली. त्यांच्या शोभणाऱ्या नावाने बाजीप्रभूंची खिंड झाली. बादलांच्या नेकजात पवित्र आत्म्यांच्या साक्षीसाठी पावनखिंड झाली. म्हणजे तिथे काय झालं एवढं, म्हणजे 7 प्रहर बोलल्यानंतर बघा प्रहर कसा असतो, सकाळी ते दुपारी, हा 1 प्रहर झाला. अशा 7 प्रहर म्हणजे किती दिवस असतील ते लढत होते. आणि त्यांनी काय केलं म्हणजे बाजीप्रभूंचं तिथे हे झालं ना, म्हणजे वीरमरण आलं त्यांना. पावनखिंड लढता लढता वीरमरण आलं असं आहे ते. म्हणजे बाजीप्रभूंची खिंड काय झाली, पावनखिंड झाली. राजगडाच्या पाली दरवाज्यावरची नौबत लईत दुडदूड लागली.
विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती माचीचे तट सर नौबत शिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बाले किल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभरत होते. ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हाताचा घेर टाकीत दिल लगाव साथ घातली. आबासाहेब किती दिवसातून आले विचार करा. म्हणजे पूर्ण 1 वर्ष लागलं त्यांना यायला. आणि म्हणजे चांगली माणसं काय झाली, वीरमरण आलं असं आहे ना. म्हणजे ज्यांना बोलतात ना, जसं आपल्या देशासाठी लढतात ना कोण, तर जे हे असतात म्हणजे सैनिक असतात, यांना शिकवायला, यांना ट्रेनिंग द्यायला किती वेळ लागतो आणि किती दिवस जातात, किती पैसा लुटला जातो. म्हणजे त्यांचं स्वतःचं असेल किंवा सरकारचं असेल, आणि तेवढी ट्रेनिंग घेतली आणि नंतर मग त्यांना जर असं लढता वीरमरण आलं तर किती नुकसान होतं देशाचं. तसंच इथे पण आहे. बाजीप्रभू एक गेले पण किती नुकसान असतं त्याच्यात, बोलतात ना. तसं घरातलं पण तसंच आहे. कर्ता पुरुष जेव्हा गेला ना, आपला मोठा जो कर्ता असतो कुटुंबाचा पूर्ण, तो एक गेला तर किती घरातल्यांना किती काळजी असतो आहे ना. सेम तसंच असतं सगळीकडे. म्हणजे जसं त्या राजाला त्याचं सैनिक वीरमरण आलं, त्याला तेवढं फॅमिलीसारखंच वाटतं. तसं देशाचं सैनिक जेव्हा वीरमरण येतं तेव्हा तो देशासाठी फॅमिली असतो. तो सैनिक म्हणजे देशासाठी कोण असतो, फॅमिली असतो, एक पुत्र असतो देशाचा. तसंच आहे. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय. पुढचा भाग पुढे मिळेल पुढच्या व्हिडिओत.